पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव आहे मारुती किसन लोखंडे, राहणार मुसवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. बरं, आपण तुमच्या आता या गहू पिकाच्या शेतामध्ये उभे आहोत. हो सर. गहू तर एकदम असा पालेभाज्यासारखा हिरवा कच्च दिसून राहिला. हो सर. बरोबर आहे की? हो. असं वाटते काय कांदाच लावलेला आहे काय? सुंदर एकदम हिरवा कच्च आहे. तर हा गहू पीक लावून म्हणजे किती दिवसाचा गहू झाला हा? हा 1 महिन्याचा झाला सर. 1 महिन्याचं गव्हाचं पीक झालेलं आहे. हो. किती महिन्यानंतर काढायला येते? जवळपास 3.5 पावणे 4 महिने नाही काय? तर या गहू पिकावर तुम्ही तुमच्याकडे जे धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट आहेत. हो सर. याचा कशा प्रकारे वापर केला? याचा पहिले सुरुवातीला बीजक्रिया केली. बीज प्रक्रिया केली. हो. RPS 76 आणि बिजुरीस लावून बीज प्रक्रिया केली आणि पेरणी केली. पेरणी केल्यानंतर उगम क्षमता त्याची वाढली चांगली. सर. बरं, तर नंतर मग स्प्रे केला RPS 76चा एक फवारणी केली. तर तुमच्यासोबत बऱ्याच लोकांनी गहू लावलेले आहेत. हो सर. तर त्यांचं 1 महिन्याचं पीक आणि आपल्या 1 महिन्याच्या पिकामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? म्हणजे 50% जास्त आपल्या त्याच्यापेक्षा चांगला फरक म्हणजे उगम क्षमता आणि फुटवे फुडलेले आहेत. पाहू शकतो का आपण? ठाकरे साहेब दाखावर फुटव्यांची संख्या म्हणजे फुटवे लागलेले आहेत. भरपूर फुटव्यांची संख्या आहे. हो सर. म्हणजे फुटवे जास्त असल्यामुळे, नाहीतर त्याचा एवढे फुटवे फुटलेले नाहीत. तर हे प्रोडक्ट वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? हो. माझं एकच म्हणणं आहे की इतर शेतकऱ्यांना सुद्धा या धन्वंतरीचे प्रोजेक्ट वापरून 100% रिझल्ट घ्यायला पाहिजे. 100% रिझल्ट घ्यायला पाहिजे आणि रसायनमुक्त शेतीकरिता हातभार लावला पाहिजे. तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? एकदम समाधान आहे. ठीक आहे, धन्यवाद.